नमस्कार मंडळी. पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली जेव्हा एक मुलगा रस्त्याच्या कडेला पडलेल्या एका म्हातारीला मदत करायला गेला. पण त्यानंतर घडलं असं काही की ज्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली. पुण्यामधून एक वेगळीच घटना समोर येत आहे. एका 90 वर्षाची म्हातारी जी काही दिवसापूर्वी पुण्याच्या रस्त्यावर निदर्शनास आली होती. तिला लोक वयस्कर आणि गरीब समजून मदत करायचे. कधी खायला द्यायचे तर कधी तिचं ओझं उचलायला मदत करायचे. कधी चक्कर येऊन पडले तर घरी पोहोचवायचे. पण जेव्हा या महिलेचा खरंच सत्य बाहेर आलं तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला एका आश्चर्याचा धक्का बसला. शहराच्या गजबलात हजारो चेहरे असतात, प्रत्येकाची एक कहाणी असते, प्रत्येकाचा एक इतिहास असतो. पण या 90 वर्षाच्या आजीची कहाणी सामान्य नव्हती. त्यांचं असं काय रहस्य होतं, त्यांनी असं काय लपवलं होतं की ज्यामुळे ते समजल्यावर संपूर्ण देश हादरला. चला जाणून घेऊया या 90 वर्ष म्हातारीचं सगळं गुपित. एक म्हातारी वयोवृद्ध महिला वय 90 वर्ष पुण्यामध्ये काही दिवसापूर्वीच रस्त्यावर निदर्शनास आली होती. ती बऱ्याच वेळा पुण्यातील एका भागातील रस्त्यावर नेहमीच चक्कर मारायची. कधी भाजीपाला घ्यायला जायची तर कधी किराणा घ्यायला जायची. आता वय जास्त असल्यामुळे तिच्याकडनं ते ओझं उचललं जात नसायचं. बऱ्याच वेळा तिला चक्रा यायच्या, ती रस्त्याच्या कडेला बसून घ्यायची. आणि तिला एका दिवशी एका मुलाने मदत केली. एक मुलगा ज्याचं नाव समीर, तो कॉलेजला जाणारा तरुण. समीर रोज कॉलेजला जाताना सुलभाजींना पाहायचा. कधी त्या रस्त्याच्या कडेला थकलेल्या बसलेल्या असायच्या तर कधी बाजारात भाजी घेताना त्याला दिसायचा. त्यांचे फाटके तुटके पण स्वच्छ कपडे, त्यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुद्या पाहून समीरला त्यांची नेहमी दया यायची. त्याला वाटायचं या वयात त्यांची काळजी घेणार दुसरं कुठलं नसेल. पण म्हणतात ना, जसं दिसतं तसं नसतं, आणि अगदी तेच या वयोवृद्ध महिलेच्या बाबतीत घडणार होतं. हीच वय 90 असेल असंही कुणाला वाटत नव्हतं. पण तिच्या आयुष्यात काय गोपितं दडलेली होती, काय भयंकर गोष्टी उघड झाल्यास संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसणार होता, हे माहिती नव्हतं. पण ते उघड करणार होता समीर, जो कॉलेजला जाणारा एक मुलगा, जो रोज त्यांना पाहायचा. पण त्याला माहिती नव्हतं की त्या आजींचा तो एक साधारण गरीब वृद्ध महिला त्यांना तो समजत होता. पण त्यांच्या मागे एक अविश्वसनीय वादळ लपलेलं होतं. एके दिवशी तो कॉलेजमधून लवकर घरी निघाला होता. त्यांनी पाहिलं त्या दिसणाऱ्या आजी आज रस्त्यावरून येत नव्हते किंवा जात नव्हत्या. त्या रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली मांडी घालून बसल्या होत्या. त्यांच्यावर प्रचंड थकवा जाणत होता. त्या दम टाकीत होत्या, आत श्वासोश्वास वेगाने घेत होत्या. समीरने न राहून आपली सायकल बाजूला घेतली, आपली पाण्याची बॉटल आणि डब्यातली एक पोळी त्यांना दिली. आजींनी काही न बोलता ती स्वीकारली. पण त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. आजपर्यंत समीर त्यांना लांबून बघायचा, पण अक्षरशः तो त्यांच्या जवळ जाऊन आज बसला होता. आणि त्याला ते त्या ठिकाणी समजलं होतं. त्यांनी जवळ जाऊन पाहिलं तर आजीच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती, एक वेगळा स्वाभिमान होता. आजी फारसं काही बोलली नाही. धन्यवाद बाळा, एवढंच म्हणून तिने ती चपाती खाल्ली, पाणी पिली, निघून गेली. पण आता समीरच्या मनात कुतूहल निर्माण झालं होतं. ही म्हातारी नेमकं आहे तरी कोण? 90 वर्ष वय, ही नेमकं इथे ते कशाला आली आहे? आणि ही इतकी म्हातारी असून हिच्या डोळ्यात इतका स्वाभिमान कसा काय? याला त्याचं तोंडाचं विशेष वाटत होतं. तेव्हा आता या सगळ्याचा पर्दाफाश करणार होता तू. आता असं रहस्य उघड करणार होता की ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसणार होता. ही आजी नेमका कोण आहे? ही आजी सामान्य नाही आहे, ही कोणीतरी वेगळीच आहे, त्याला कळून चुकलं होतं. बऱ्याच वेळा भिकारी महिला असतात तर त्या बऱ्याच वेळा चोऱ्यामाऱ्या करतात. बऱ्याच भिकारी महिला काहीतरी चोरून घेऊन जातात. तर मग असा काही प्रकार आहे की दुसरं काही गुपित तिच्या पाठीमागे आहे? ही जर सामान्य आहे तर हिचे मुलंबाळाकडे कुठे आहेत? ही एकटी फिरते, कुठेही जाते, कुठे? एक सायकलवर तो तिच्या मागेपर्यंत गेला होता, पण ती तिथून पुढे कुठे गायब झाली ते देखील समजलं नव्हतं. पण आता तो एक दिवस येणार होता की ज्या दिवशी तो या रहस्याची पहिली गाठ सुटणार होता. तो या रहस्याची पहिली गाठ मोकळी करणार होता. समीरने ठरवलं की ही आजी नेमकं राहते कुठे हे आता शोधून काढायचं. एके दिवशी तो कॉलेजला गेलाच नाही. तो गुपचूप त्या महिला जिथे येत होती तो तिथे बसून राहिला. ती महिला आली, तिने भाजीपाला आणला होता आणि तो गुपचूप तिच्या मागे गेला. त्याला वाटलं होतं की ती महिला कोणत्यातरी झोपडपट्टीत किंवा मंदिरात राहत असेल. पण आता अक्षरशः चाळीमध्ये या महिलेचं मोठं घर होतं. तो घराच्या खिडकीजवळ गेला. आता त्याला माहिती होतं की त्या आजीची त्याची फारशी ओळख नाही, डायरेक्ट घरात जाणं चुकीचं होतं. म्हणून हळूच तो तिच्या खिडकीपाशी जाऊन त्या ठिकाणी पाहिलं. आतमध्ये त्यांनी ते दृश्य पाहिलं ते पाहून त्याचे डोळे विस्फारले, कारण की पहिलं गुपित तिथं उघड होणार होतं. आतमध्ये सुलभाजी एका जुन्या मोबाईलवर फोनवर कोणाशी तरी बोलत होती. अतिशय बारीक आवाजात पण अगदी आत्मविश्वासाने ती बोलत होती. समीर कान लावून ऐकू लागला. आजीचे शब्द त्याच्या कानावर पडले. आजी म्हणाली, हा सौदा पक्का झाला ना? मग ठरल्याप्रमाणे माझं 1% कमिशन उद्यापर्यंत खात्यात जमा करा. बरोबर 37,000 रुपये मला उद्याच्या उद्या पाहिजे. समीरच्या डोक्यामध्ये मुंग्या भरल्या. तुम्हाला इथं कमिशन कशा करतं? कसला सौदा करते? आणि एका फोनवर 1%, हिला 37,000 रुपये कशाची मिळाले? 37,000 रुपये 1% म्हणजे जवळपास हिने मोठा व्यवहार केलाय. मग ही गरीब दिसणारी महिला कोण आहे? आता त्याला बरेच प्रश्न पडत होते. पहिलाच संशय त्याला इथं आला होता. समीर सुन्न झाला. 37,000 रुपये 1% कमिशन. त्या आजीला तो गरीब समजत होता, पण एका फोनवरती म्हातारी 37,000 रुपये कमवत होती. हे कसं शक्य आहे? हे या रहस्याचं पहिलं पान होतं जे आता उघड झालं होतं. पण जेव्हा ह्याच्या पुढची गोपितं उघड झाली तेव्हा संपूर्ण देशाला हादरा बसणार होता.
हिचं कमिशन कशाचं, कसला सौदा ही म्हातारी करते, 37,000 रुपये कुठून मिळतात? हा महत्त्वाचा प्रश्न आता समीरला पडला होता. समीर गुपचूप निघून गेला. रात्रभर त्याला झोप आली नाही. त्यांनी इंटरनेटवर सर्च देखील केलं की कशाचं 1% कमिशन असतं, इतकं कमिशन कोण देतं, कशाला देतं, या बाईला हा सौदा करून पैसे कसे काय मिळतात? जेवढं दिसत नाही हिला चक्कर येतात, पण ही फोनवरून 37,000 रुपये एका मिनिटात कसं काय कमावते? आता त्याला काय झोप लागली नाही. त्याने रात्रीतूनच प्लॅन बनवला की आता डायरेक्ट थेट त्या आजीच्या घरी पोहोचायचं आणि तिला स्पष्ट विचारायचं, तिला हे सांगायचं की मी तुझा फोन ऐकलाय. आणि सकाळी तो निघाला. कॉलेजला त्याला अजिबात जायचं नव्हतं. त्याला ती सगळी माहिती घ्यायची होती. त्याला ते सगळं त्या ठिकाणी स्पष्ट करायचं होतं. दुसऱ्याच दिवशी समीरला राहवलं नाही. तो थेट आजीच्या घरी पोहोचला. त्याने त्यांना सांगितलं की काल तो तिथे आला होता आणि त्याने सर्व काही ऐकलं होतं. आजीला तो डायरेक्ट म्हणाला, काल दुपारी तुम्ही जेव्हा भाजी घेऊन आल्या होत्या तेव्हा तुम्ही तुमच्या घरात घुसल्या. घरात घुसल्यानंतर मी तुमचं खिडकीमधून सगळं बोलणं ऐकलेलं आहे. तुम्ही एका मिनिटात 37,000 रुपये कशाचे मिळतात? तुम्ही कशाचंच कमिशन घेतात? कोणते सौदे करत आहात? काय आहे, काय खरं आहे? आता त्याला ते असं सांगितल्यावर त्याला वाटलं की आजी आपल्यावर चिडेल, पण तसं अजिबात झालं नाही. आजीने अगदी शांततेत त्याच्याकडे पाहिलं आणि अगदी शांतपणे त्या हसल्या. आता त्या इतक्या शांत हसल्या, त्यांच्या डोळ्यात इतका आत्मविश्वास होता की समीरच्या पायाखालची जमीन सरकली. समीरला वाटलं आता आपलं काही खरं नाही, कारण की ह्या म्हातारीला काही फरक पडत नाही, आपण इतकं ओढून बोललं तरी पण. आजी आणखीनच शांत झाल्या. आजी म्हणाल्या, कदाचित त्यांना मला कोणीतरी भेटलं आहे की ज्याला मी माझी कहाणी सांगणार आहे. आणि मग त्या 90 वर्षाच्या आजीनं आपल्या आयुष्याचं सगळं पुस्तक समीरसमोर उघडलं. त्यांनी जे सांगितलं ते कोणत्याही चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नव्हतं. आजी म्हणाल्या, बाळा, माझं लहानपण खूप खडतर होतं. वडील लहानपणी गेले. आईनं आम्हा भावंडांना कसंबसं वाढवलं आणि 16व्या वर्षी माझं लग्न झालं. शिक्षण अर्धवट राहिलं होतं. समीर आता फारसं लक्ष देत नव्हता. समीरला वाटलं ही सारवासारव आहे. पण आजी पुढे त्याला जे सांगणार होती ते ऐकून संपूर्ण देशाला हादरा बसणार होता. पण तिच्या आयुष्यातलं खरं वादळ कोणतं होतं? लग्नानंतर तिच्या आयुष्यात काय झालं? कोणत्या सौदाने तिला 37,000 मिळाले? काय झालं नेमकं? आता समीरला ते समजणार होतं. आजी म्हणाली, मला तर 16व्या वर्षी लग्न झालं, पण तो माणूस माझा नवरा जो घरातून गेला तो परत कधीच आला नाही. ना माहेरचा आधार, ना सासरचा. तेव्हापासून ठरवलं आता जगायचं ते स्वतःच्या पायावर. आणि आता इथूनच खरी एका स्त्रीच्या अस्तित्वाची लढाई सुरू झाली. त्यांनी शिवणकाम सुरू केलं. घरात चक्की घेतली, पण त्यांचा संघर्ष संपला नव्हता. ज्या घरात त्या भाड्याने राहत होत्या त्या घरमालकानं त्याचा छळ सुरू केला होता. त्या सांगत होत्या. आता समीरच्या डोळ्यात पाणी यायला लागलं होतं. त्याला आपली चूक समजली होती. लहानपणी आईबाप सोडून गेलेले, 16 वर्षी घटस्फोट झालेली ही महिला अक्षरशः स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी किती धडपड केली होती. आणि एकटी बाई जेव्हा पुण्यात भाड्याच्या भरात राहते तेव्हा घरमालकाने छळ केला होता. आणि पुढची हाईट म्हणजे घरमालकाने त्यांना बाहेर काढण्यासाठी पाणी तोडलं, लाईट घालवली. इतकंच नाही तर त्यांच्या दारात मुद्दाम तो मच्छी आणून टाकायचा. पण या स्त्रीने हार मानली नाही. ती मच्छी उचलून त्याच्या दारात फेकून द्यायची. जेव्हा हे करूनही त्या चुकल्या नाहीत तेव्हा त्या घरमालकाने 2 गुंड तिच्या घरी पाठवले होते. घरात 2 धिप्पार गुंड घुसले आणि समोर होत्या त्या एकट्या सुलभाताई. पण त्या घाबरल्या नाहीत. त्यांनी शांतपणे उभ्या राहिल्या आणि फक्त एकच वाक्य बोलल्या. त्यांना म्हणाल्या, तुम्ही फक्त एवढंच कराल, माझा जीव घ्याल, याच्या उपर तुम्ही काही करू शकत नाही. त्यांच्या आवाजातलं धैर्य आणि ते पाहून गुंड निघून गेले. समीर आता ऐकून एकदम सुन्न झाला होता. एक म्हातारी जिला आपण काहीतरी वेगळं समजत होतो, पण ती म्हातारी आजी आज अक्षरशः एक मोठा आयुष्याचा धडा त्याला देत होती. त्यांनी फक्त घर नाही वाचवलं, स्वतःच्या अस्तित्वाची लढाई जिंकली. त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढातही भाग घेतला होता. त्यांच्यासाठी त्या 4 दिवस तुरुंगातही गेल्या होत्या. हे सगळं ऐकून समीरच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, आजी, तुम्ही एवढा संघर्ष केलाय, पण आज तुम्ही एका तुम्हाला हे 37,000 कसे मिळाले? कसं काय तुम्हाला हे पैसे मिळाले? मला त्याचं उत्तर द्या. त्यावेळेस त्या आजी म्हणाल्या, आयुष्यात मला खूप चांगलं शिकायला मिळालं. मी महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये देखील होते आणि मला कळता कळता काही गोष्टी अशा समजल्या आणि त्यामुळं मी रिअल इस्टेट एजंट झाले. मी आता लोकांचे जागा विकून देणं, घरं खरेदी विक्रीमध्ये मी लोकांना मदत करते. लोक 2% घेतात, पण मी 1% कमिशन घेते. आणि त्या दिवशीची प्रॉपर्टी ही 37 लाख रुपयाची होती आणि म्हणून मला 1% हे 37,000 रुपये त्या ठिकाणी मिळाले. आता समीरला खूपच वाईट वाटत होतं. आजी म्हणाली, बाळा, मी पैसा पाहिला, संघर्ष पाहिला, पण समाधान हीच खरी श्रीमंती आहे. मी रस्त्यावर फिरते कारण मला जमिनीवर राहायला आवडतं. ते थकलेले चेहरे,
ते कष्टकरी हात मला माझ्या संघर्षाची आठवण करून देतात, जगण्याची नवी उमेद देतात. मी माझं दुःख दाखवून सहानुभूती मिळवली नाही, तर संकटाशी लढून माझं आयुष्य घडवलं, आणि हाच होता माझा पॉझिटिव्ह विचार. समीर निश्शब्द झाला. सुलभाची कहाणी फक्त एका स्त्रीची कहाणी नव्हती, तर ती होती तिच्या धैर्याची, संघर्षाची आणि कधीही हार न मानणाऱ्या वृत्तीची. रस्त्यावर दिसणारा प्रत्येक चेहरा हा फक्त चेहरा नसतो, तर त्याच्यामागे दडलेली कथा असते. कोणालाही कमी लेखू नका, त्याची थट्टा करू नका. जमेल तर मदत करा, कारण तुमचा एक छोटासा प्रयत्न एखाद्याचं आयुष्य बदलू शकतो. ही हृदयस्पर्शी कहाणी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.